हॅलो स्टुडंट्स, आपण सुपरपोजिशन ऑफ वेव्ज या चॅप्टरची स्टडी करत आहोत आणि त्यामध्ये आज आपण स्टडी करणार आहोत स्टेशनरी वेव्ज. स्टेशनरी वेव्ह म्हणजे काय होते? स्टेशनरी म्हणजे काय? तर स्टेशनरी म्हणजे एका ठिकाणी थांबलेला. स्टेशनरी म्हणजे थांबलेला, रेस्ट पोझिशनमध्ये असलेला. तर स्टेशनरी वेव्ह म्हणजेच याचा अर्थ थांबलेली वेव्ह. आपण याचं आज स्टडी कशी करणार आहोत? थांबलेली वेव्ह काय होते, कशी फॉर्म होते. तर लक्ष द्या कशी फॉर्म होते स्टेशनरी वेव्ह. व्हेन टू आयडेंटिकल वेव्ज ट्रॅव्हलिंग अलॉंग द सेम पाथ इन अपोजिट डायरेक्शन्स. दोन आयडेंटिकल, बरं आयडेंटिकल म्हणजे एकसारख्या वेव्ह. एकसारख्या म्हणजे ज्या दोन्ही वेव्हचा ॲम्प्लिट्यूड सेम, दोन्ही वेव्हची फ्रिक्वेन्सी सेम, दोन्ही वेव्हची वेव्हलेंथ सेम असेल, ह्या अशा टाईपच्या वेव्हला आपण म्हणू आयडेंटिकल वेव्ह. तर दोन वेव्ज ज्या आयडेंटिकल आहेत म्हणजे एकसारख्या वेव्ज ज्या एकाच पाथमधून बट अपोजिट डायरेक्शनने ट्रॅव्हल होतात आणि एकामेकाशी इंटरफेअर होतात. इंटरफेअर विथ इच अदर. एकामेकाशी इंटरफेअर होतात म्हणजे एकामेकामधून ट्रॅव्हल होतात. तर एकामेकाशी इंटरफेअर झाल्याच्या नंतर त्यांची जे रिझल्टंट वेव्ह आहे ते रिझल्टंट वेव्ह लूपच्या फॉर्ममध्ये तयार होते. म्हणजे रिझल्टंट म्हणजे त्यांची कंबाईन वेव्ह जी आहे ते कंबाईन वेव्ह एक लूपच्या फॉर्ममध्ये तयार होते. बरं लूप म्हणजे काय होते ते थोड्या वेळानंतर मी तुम्हाला क्लिअर करतो, सांगतो. तर ते जे काही रिझल्टंट म्हणजे कंबाईन वेव्ह हे लूपच्या फॉर्ममध्ये तयार होते आणि त्या टाईपच्या वेव्हला आपण म्हणतो स्टेशनरी किंवा स्टँडिंग वेव्ह. काय म्हणतो आपण? स्टेशनरी किंवा स्टँडिंग वेव्ह. लक्ष द्यायला थोडा डिटेलमध्ये बघू आपण. आपण म्हटलं दोन आयडेंटिकल वेव्ज आहेत. ही एक वेव्ह जी या टाईपने ट्रॅव्हल होत आहे. समजू इथे एक डेन्सर मीडियम आहे. डेन्सर मीडियम जर असेल तर मला सांगा इथे जेव्हा वेव्ह इन्सिडेंट झाल्याबरोबर याचा जो रिफ्लेक्शन आहे तो या टाईपने होईल आणि ही या टाईपने वेव्ह एक रिटर्न येते. या टाईपने वेव्ह रिटर्न आली म्हणजे याचा अर्थ काय झाला की ह्या ज्या दोन वेव्ज आहेत ह्या दोन कशा वेव्ह आहेत? आयडेंटिकल. असं कन्सिडर करू की ह्या दोन वेव्ज आहेत आयडेंटिकल वेव्ज. म्हणजे ह्या दोन्ही वेव्हचा जो ॲम्प्लिट्यूड आहे, चला ही घ्या त्याची मीन पोझिशन. मीन पोझिशन म्हणजे या दोन्ही वेव्हचा ॲम्प्लिट्यूड कसा आहे? सेम. दोन्ही वेव्हची फ्रिक्वेन्सी सेम, दोन्ही वेव्हची वेव्हलेंथ सेम, सर्व गोष्टी सेम आहेत. म्हणून ह्या दोन्ही वेव्हला आपण काय म्हटलं? ॲम्प्लिट्यूड. दोन्ही वेव्हला काय म्हटलं आपण? आयडेंटिकल वेव्ज. दोन्ही वेव्हला काय म्हटलं आपण? आयडेंटिकल वेव्ज. तर ह्या दोन आयडेंटिकल वेव्ज ह्या एकाच पाथमधून ट्रॅव्हल होतात. हा जो काही तुमचे मीन पोझिशन दिसत आहे दोन्ही वेव्हची मीन पोझिशन एकच आहे. म्हणजे ह्या दोन्ही वेव्ह एकाच पाथमधून ट्रॅव्हल होतात. बट दोन्ही वेव्हची जे डायरेक्शन आहे ते कसे आहे? अपोजिट. म्हणजे फर्स्ट वेव्ह जी आहे ही जे फर्स्ट वेव्ह आहे ह्या फर्स्ट वेव्हची डायरेक्शन या टाईपनं आहे, या साईडला आहे म्हणजे या डायरेक्शनला आहे. आणि ही जी सेकंड वेव्ह आहे ही सेकंड वेव्हची डायरेक्शन या डायरेक्शनला आहे. म्हणजे दोन्ही वेव्हची ट्रॅव्हल होण्याची जी डायरेक्शन आहे ते डायरेक्शन अपोजिट आहे. बट दोन्ही वेव्ह एकाच ठिकाणून ट्रॅव्हल होत आहेत. म्हणजे एकाच पाथमधून ट्रॅव्हल होत आहेत. आणि ज्या दोन्ही वेव्ह एकामेकाशी इंटरफेअर होणे, बघा हा जो पॉईंट आहे हा त्याचा इंटरफेरन्स पॉईंट. हा जो दिसत आहे हा काय झाला? इंटरफरन्स पॉईंट. म्हणजे दोन्ही वेव्ह एकामेकाशी इंटरफेअर होतात आणि इंटरफेअर झाल्याच्यानंतर जे कंबाईन म्हणजे रिझल्टंट वेव्ह आहे हे जे पूर्ण दिसत आहे तुम्हाला, ही जे काय झाली तुमची रिझल्टंट वेव्ह. तर ही जे रिझल्टंट वेव्ह म्हणजे कंबाईन वेव्ह कशाच्या फॉर्ममध्ये दिसत आहे? लूपच्या फॉर्ममध्ये दिसत आहे. बरं मी लूप म्हणजे काय होते? तर लूपमध्ये बघा हा जो दिसत आहे तुम्हाला याला म्हणतो आपण लूप. इथून स्टार्ट झाला इथे एंड आणि ह्या क्रेस्टसोबत काय कंबाईन होत आहे? ट्रफ. तर एक क्रेस्ट आणि एक ट्रफचा जो कॉम्बिनेशन आहे याला म्हटलं जाते लूप. याला काय म्हणतो आपण? लूप. हा जो दिसत आहे याला म्हणतो आपण लूप. हा होईल तुमचा लूप. तर असं यामध्ये किती लूप्स आहेत? 3 लूप. 1, 2 आणि 3. 3 लूप्स आहेत यामध्ये. तर या जे काही तुमची कंबाईन म्हणजे रिझल्टंट वेव्ह हे लूपच्या फॉर्ममध्ये तयार होते. हे जे पूर्ण वेव्ह आहे ह्या पूर्ण वेव्हला म्हटलं जाते स्टेशनरी किंवा स्टँडिंग वेव्ह. हिला काय म्हणतो आपण? स्टेशनरी किंवा स्टँडिंग वेव्ह. बरं हिला स्टेशनरी किंवा स्टँडिंग वेव्ह का बरं म्हणतो? कारण की लक्ष द्या काय म्हटलं आपण? या टाईपची वेव्ह होती, बरोबर आहे? या टाईपची वेव्ह होती.
एक वेव या डायरेक्शनने ट्रॅव्हल होत असते आणि एक वेव या डायरेक्शनने ट्रॅव्हल होत होती. बरं, हे इथून ही काय म्हटलं आपण मीन पोझिशन, दोन्ही वेवची मीन पोझिशन सेम असल्यामुळे दोन्ही वेवचा जो पाथ आहे तो एकच पाथ आहे, पण दोघांची ट्रॅव्हल होण्याची डायरेक्शन अपोजिट. आणि हे जे रिझल्टंट वेव दिसत आहे, ह्या रिझल्टंट वेवला आपण काय म्हणतो, स्टेशनरी किंवा स्टँडिंग वेव, जे लूपच्या फॉर्ममध्ये दिसते. कोणत्या फॉर्ममध्ये? लूपच्या फॉर्ममध्ये. बरं, हिला स्टँडिंग किंवा स्टेशनरी वेव म्हणण्याचं कारण काय आहे? दोन्ही वेव्ज कशा आहेत? आयडेंटिकल म्हणजे वरची जी पहिली वेव आहे तिचा ॲम्प्लिट्यूड आणि दुसऱ्या वेवचा ॲम्प्लिट्यूड, दोन्ही ॲम्प्लिट्यूड कसं असतील? सेम. तेव्हाच ते दोन वेव आयडेंटिकल असतील. तर या पॉईंटवर जर विचार केला, तर या पॉईंटवर विचार केल्यानंतर ह्या ठिकाणी जेव्हा तुम्ही या ठिकाणी जेव्हा बघाल, त्या ठिकाणी तुमचा जो ॲम्प्लिट्यूड आहे, दोन्ही वेवचा ॲम्प्लिट्यूड, जो रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड आहे, तो रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड काय होते? 0. या ठिकाणी चेक करून बघू. या ठिकाणचा सुद्धा रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड काय होईल? 0. कारण का जेवढा हा ॲम्प्लिट्यूड वेव इकडे जाईल तेवढीच वेव इकडे येईल, कारण का दोन्ही वेव्ज कसे आहेत? आयडेंटिकल. तर यांच्या मधामधला सुद्धा ॲम्प्लिट्यूड काय आहे? 0. तर सर्वांच्या मधामधला रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड, लक्ष ठेवा बरोबर, रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड, मी फक्त ॲम्प्लिट्यूड म्हटलो का? नाही, यांच्या मधामधला रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड 0 होत आहे. याचा अर्थ रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड 0 म्हणजे वेव कशी फॉर्म होईल? एका ठिकाणी असलेली स्टेबल वेव फॉर्म होईल. रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड 0 म्हणजे वेव कशी आहे? स्टेबल झाली. आणि स्टेबल वेव आहे म्हणजे त्या टाईपच्या वेवला आपण काय म्हणू? स्टेशनरी वेव किंवा स्टँडिंग वेव. राहील लक्षात? स्टेशनरी वेव किंवा स्टँडिंग वेव. तुम्ही जर घरी एक्सपेरिमेंट करतो म्हटला तर काय करायचं? एक रबरचा स्ट्रिंग घ्यायचा आणि त्याला 2 पॉईंटमध्ये फिक्स करायचा. म्हणजे 2 पॉईंटमध्ये फिक्स कराल तर काय होईल? त्या 2 पॉईंटमध्ये फिक्स केल्याच्यानंतर ह्या जो काही रबरची स्ट्रिंग आहे त्या स्ट्रिंगला खाली मूव्ह करायचा. खाली मूव्ह केलं याला थोडंसा, तर हा या टाईपने दिसेल तुम्हाला, या टाईपने येईल. या टाईपने आल्यानंतर याला सोडून द्याल. याला सोडून दिल्याच्यानंतर हा एक असा एक या टाईपचा एक पॅटर्न फॉर्म करेल. या टाईपचा जो पॅटर्न फॉर्म करेल, या टाईपचा असा तुम्हाला पॅटर्न दिसेल. यालाच तर म्हणतो आपण लूप. आणि हा जो लूप आहे यालाच म्हटलं जातं स्टेशनरी वेव. थोडा स्ट्रिंग मोठा घ्याल आणि थोडा जोरामध्ये प्लग कराल. जोरामध्ये याला जर तुम्ही केला तर याच्यामध्ये तुम्हाला थोडा या टाईपची वेव दिसेल. जर जोरामध्ये त्याला प्लग कराल, म्हणजे जोरामध्ये व्हायब्रेट कराल, जोरामध्ये व्हायब्रेट जर केला तुम्हाला या टाईपची, तुम्हाला असं या टाईपचं व्हायब्रेशन दिसतील, वेव दिसेल की नाही? तुम्ही लहानपणी वगैरे बघा, एखादा स्ट्रिंग घेऊन एका तोंडामध्ये एक स्ट्रिंग आणि हातामध्ये पकडत होत्या आणि त्याला प्लग करत होत्या आणि त्याच्यापासून जे वेव्ज फॉर्म होत होत्या, त्या टाईपची वेवला आपण काय म्हणू? स्टेशनरी वेव. तुम्हाला या टाईपचं असं लूप दिसतील, या लूपला किंवा हे जे वेव दिसते यालाच म्हणतो आपण स्टेशनरी वेव. ओके, राहील लक्षात? समजलं? त्या असं मला वाटत आहे की तुम्हाला स्टेशनरी वेव म्हणजे काय होते समजलं असेल. तर सिंपल लक्षात ठेवायचं की जेव्हा 2 आयडेंटिकल म्हणजे एकसारख्या वेव्ज एकाच पाथमधून अपोजिट डायरेक्शनने ट्रॅव्हल होतात, जेव्हा 2 वेव्ज अपोजिट डायरेक्शनने ट्रॅव्हल होतात, तेव्हा ते दोन्ही वेव्ह एकमेकाला इंटरफेअर होतात. या टाईपने एकमेकाला काय होतात? इंटरफेअर होतात. आणि इंटरफेअर झाल्याच्या नंतर जो रिझल्टंट वेव्ह मिळते, हे जे रिझल्टंट वेव्ह जे आहे ते एका लूपच्या फॉर्ममध्ये मिळते. हे काय दिसतं तुम्हाला? हे काय आहेत? लूप आहेत. एका लूपच्या फॉर्ममध्ये मिळते आणि यालाच म्हणतो आपण स्टेशनरी वेव्ह. हे जे काय पूर्ण रिझल्टंट कंबाईन वेव्ह आहे, ह्या वेव्हला आपण काय म्हणतो? स्टेशनरी वेव्ह. क्लिअर? ओके. त्यानंतर एक डेरिवेशन आहे तुम्हाला, की त्यामध्ये आपण इक्वेशन ऑफ स्टेशनरी वेव्ह फाईंड करणार आहोत. काय फाईंड करणार आहोत? इक्वेशन ऑफ स्टेशनरी वेव्ह ऑन स्ट्रेच स्ट्रिंग. म्हणजे एक स्ट्रेच स्ट्रिंग घेणार आहोत आणि त्याच्यावर वेव्ज कन्सिडर करून आपण इक्वेशन ऑफ स्टेशनरी वेव्ह काय होते फाईंड करणार आहोत. तर काय क्वेश्चन आहे आपला? डिराईव्ह ॲन एक्सप्रेशन फॉर इक्वेशन ऑफ स्टेशनरी वेव्ह ऑन अ स्ट्रेच स्ट्रिंग. एक स्ट्रेच स्ट्रिंग आहे, त्याच्या मधामध्ये जे वेव्ज तयार होतील, त्यामध्ये जे काही स्टेशनरी वेव्ह तयार होईल त्या स्टेशनरी वेव्हचं आपल्याला इक्वेशन फाईंड करायचं आहे. तर असं कन्सिडर करू, स्ट्रेच स्ट्रिंग म्हणजे समजत आहे ना, 2 पॉईंटमध्ये फिक्स्ड असलेला स्ट्रिंग, याला आपण काय म्हणतो आपण स्ट्रेच स्ट्रिंग. तर ह्या स्ट्रेच स्ट्रिंगला आपण प्लग केला, म्हणजे ह्या स्ट्रेच स्ट्रिंगला आपण असं खाली खिचला आणि सोडून दिला, तर हा काय होईल? व्हायब्रेट होईल. आणि हा जेव्हा स्ट्रेच स्ट्रिंग व्हायब्रेट होईल म्हणजे याचा अर्थ याच्या मधामध्ये काय होतील? वेव्ज तयार होतील. अशा काय होतील? वेव्ज. या डायरेक्शनने एक आणि त्या डायरेक्शनने एक, अशा वेव्ज तयार होतील. तर असं कन्सिडर करू की ज्या काही वेव्ज तयार होतात, 2 वेव्ज तयार होतील, त्या 2 वेव्ज सिम्पल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव्ज तयार होतात.
म्हणजे आपण कन्सिडर करू की ज्या दोन वेव्ज आहेत त्या वेव्ज कशा आहेत, सिम्पल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव्ज आहेत, ज्या आयडेंटिकल आहेत. आयडेंटिकल म्हणजे त्यांचा ॲम्प्लिट्यूड सेम, त्यांची वेवलेंथ सेम असेल आणि ते एका स्ट्रिंगवरून प्रोपोगेट होतात, म्हणजे स्ट्रिंगवरून समोर जात आहेत, पण कशा, अपोजिट डायरेक्शनने. ते एका स्ट्रिंगवरून समोर जात आहेत पण कशा, अपोजिट डायरेक्शनने. काय सांगितलं, एक स्ट्रिंग घ्या, 2 पॉईंटवर त्याला फिक्स करा, फिक्स केल्यानंतर त्याला प्लग करा, प्लग केल्यानंतर तो व्हायब्रेट होईल. व्हायब्रेट झाला म्हणजे त्याच्यामधून एक वेव्ज तयार होईल. काय होईल, या टाईपने अशी एक वेव्ज तयार होईल. या टाईपने वेव्ज तयार झाली तर ही जे वेव्ह आहे ही या टाईपची वेव्ह तयार होईल. ही वेव्ह इथे स्ट्राईक झाल्याच्या बरोबर इथे आपटल्याबरोबर ती रिटर्न येईल, रिफ्लेक्ट होईल ना, ते रिटर्न येईल या फॉर्ममध्ये. आणि या फॉर्ममध्ये रिटर्न आल्याच्या नंतर जी काही वेव्ह मिळेल ह्याला आपण स्टेशनरी वेव्ह म्हणतो. तर 2 वेव्ज घेतला, त्या 2 वेव्ज कोणत्या घेतल्या, सिम्पल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव्ज घेतला. दोन्ही वेव्ज कशा आहेत म्हटलं आपण, सिम्पल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव्ह, ज्या कशा आहेत, आयडेंटिकल. आयडेंटिकल म्हणजे त्यांचा ॲम्प्लिट्यूड, त्यांची वेवलेंथ कशी आहे, इक्वल आहे आणि ते त्या स्ट्रिंगमधून प्रोपोगेट होत आहेत, म्हणजे स्ट्रिंगमधून जात आहेत, म्हणजे त्यांचा जो पाथ आहे तो पाथ कसा आहे, सेम आहे, पण दोन्ही कशा जात आहेत, एकामेकाच्या अपोजिट डायरेक्शनने. कशा जातात, अपोजिट डायरेक्शनने. मग दोन्ही वेव्ज एकामेकाच्या अपोजिट डायरेक्शनने जातात ह्या स्ट्रिंगमधून. ह्या स्ट्रिंगमधून जातं, पहिली वेव्ह या डायरेक्शनने ट्रॅव्हल होईल की नाही. म्हणजे फर्स्ट वेव्ह आहे ते फर्स्ट वेव्ह इथून स्टार्ट झाली, फर्स्ट वेव्ह स्टार्ट करून झाली या पॉईंटपासून आणि ट्रॅव्हल झाली कोणत्या डायरेक्शनने, या डायरेक्शनने. तर ही जे काय फर्स्ट वेव्ह आहे, ह्या फर्स्ट वेव्हचा मीन पोझिशन काय झाली, ही जे दिसत आहे ही काय होईल, त्याची मीन पोझिशन होईल. या मीन पोझिशन, ह्या वेव्हची मीन पोझिशन ही होईल आणि ही या डायरेक्शनने ट्रॅव्हल होत आहे. तर आपण असं कन्सिडर करू की ही जे स्ट्रिंग आहे, ही स्ट्रिंग म्हणजे तुमची एक्स ॲक्सिस आहे. स्ट्रिंग म्हणजे समजू एक्स ॲक्सिस, म्हणजे याचा अर्थ तुमची जी वेव्ह आहे ती वेव्ह कोणत्या डायरेक्शनला ट्रॅव्हल होत आहे, एक्स ॲक्सिसच्या पॉझिटिव्ह डायरेक्शनला ट्रॅव्हल होत आहे. आणि जेव्हा एक्स ॲक्सिसच्या पॉझिटिव्ह डायरेक्शनला वेव्ह ट्रॅव्हल होत जर असेल, त्याचा जो इक्वेशन आहे तो इक्वेशन असते y इक्वल टू ए साइन 2π nt मायनस एक्स डिवाइड बाय लॅम्बडा. हा इक्वेशन आपण सिम्पल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव्हची जेव्हा आपण स्टडी केला त्या टॉपिकमध्ये आपण हा इक्वेशन फाईंड केला होता. ह्या इक्वेशन होता इक्वेशन ऑफ सिम्पल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव्ह. पण ती केव्हा, जेव्हा वेव्ह पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिसच्या पॉझिटिव्ह डायरेक्शनला ट्रॅव्हल जर होत असेल तर याच्या मधामध्ये मायनस येते. आणि आपण काय म्हटलं होता, y1 इक्वल टू ए साइन 2π nt मायनस एक्स डिवाइड बाय लॅम्बडा म्हटला होता, बरोबर आहे. अशा टाईपचे आपण वेव्ह फॉर्म इक्वेशन फाईंड केला होता, ते तुम्ही बघून घ्याल, ते तुम्हाला माहीत आहे. या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण त्याला डिस्कसही केला आहे, ठीक आहे. तर जेव्हा सिम्पल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव्ह एक्स ॲक्सिसच्या पॉझिटिव्ह डायरेक्शनला ट्रॅव्हल होते तेव्हा त्या वेव्हचं इक्वेशन होते y1 इक्वल टू ए साइन 2π nt मायनस एक्स डिवाइड बाय लॅम्बडा. बरं, y1 का बरं लिहिला, कारण का ही फर्स्ट वेव्ह होती. त्यानंतर हीच वेव्ह या ठिकाणी स्ट्राईक झाल्याच्यानंतर या ठिकाणी आदळल्यानंतर ती जे वेव्ह आहे ती वेव्ह रिफ्लेक्ट होईल या टाईपने. स्ट्राईक झाल्यानंतर ती वेव्ह काय होईल, रिफ्लेक्ट. आता ही जे सेकंड वेव्ह आहे, ही वेव्ह कोणती आहे तुमची, सेकंड वेव्ह. ह्या सेकंड वेव्हचा जो मीन पोझिशन आता हा पॉईंट होईल. सेकंड वेव्हचा मीन पोझिशन हा पॉईंट, फर्स्ट वेव्हचा मीन पोझिशन काय होता, हा पॉईंट या साईडचा पॉईंट होता. आता सेकंड वेव्हचा जो मीन पोझिशन आहे तो मीन पोझिशन हा पॉईंट होईल. हा जर मीन पोझिशन जर झाला या सेकंड वेव्हचा, तर आपण कन्सिडर केलो की स्ट्रिंग म्हणजे एक्स ॲक्सिस. तर हे जे वेव्ह आहे हे वेव्हची डायरेक्शन काय आहे, या डायरेक्शनने. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की हे जे सेकंड वेव्ह आहे ती सेकंड वेव्ह एक्स ॲक्सिसवर पण कोणत्या डायरेक्शनने, निगेटिव्ह साईडच्या डायरेक्शनने. म्हणजे आपण या टाईपने ओरिजिन कन्सिडर केला तर या टाईपला पॉझिटिव्ह तर या टाईपला निगेटिव्ह. तर ही जे वेव्ह दिसत आहे तुम्हाला, ही वेव्ह फर्स्ट वेव्ह एक्स ॲक्सिसला पॉझिटिव्ह डायरेक्शनला ट्रॅव्हल होत आहे, त्याचा इक्वेशन आपण बघितला. सेकंड वेव्ह त्याच एक्स ॲक्सिसला निगेटिव्ह डायरेक्शनला ट्रॅव्हल होत आहे, त्याचा इक्वेशन होते y2 इज इक्वल टू ए साइन 2π nt प्लस एक्स डिवाइड बाय लॅम्बडा. ए साइन 2π nt प्लस एक्स डिवाइड बाय लॅम्बडा. आणि आपल्याला माहीत आहे की जेव्हा पॉझिटिव्ह डायरेक्शनला जाईल त्या दोघांच्या मधामध्ये मायनस येते आणि जेव्हा निगेटिव्ह डायरेक्शनला जाते तर ते काय येते, प्लस येते. हे दोन इक्वेशन तुम्हाला माहिती आहेत, ओके. तर जेव्हा तुमची वेव्ह निगेटिव्ह डायरेक्शनला ट्रॅव्हल होईल तर त्या सिम्पल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव्हचा इक्वेशन जो आहे तो होते
y2 इक्वल टू ए साइन 2 पाय एन टी प्लस एक्स डिवाइड बाय लॅम्बडा. y2 का बरं लिहिला, कारण का ती सेकंड वेव्ह होती. y1 लिहिला ती फर्स्ट वेव्ह होती. ओके, इथपर्यंत क्लिअर? काय इथपर्यंत समजला? ओके, तर दोन वेव्हचं आपण दोन इक्वेशन घेतला त्यांच्या डायरेक्शननुसार. पॉझिटिव्ह साईडला असेल तर फर्स्ट इक्वेशन आणि निगेटिव्ह डायरेक्शनला ट्रॅव्हल होतील तर हा सेकंड इक्वेशन. आता आपल्याला माहीत आहे की दोन्ही वेव्ह एकामेकासोबत इंटरफेअर झाल्या म्हणजे कंबाईन झाल्या म्हणजे आपण त्यांचा रिझल्टंट वेव्ह फाईंड करू शकतो. रिझल्टंट वेव्ह फाईंड करणे म्हणजे हे जे दोन इक्वेशन आहेत, हे दोन इक्वेशन तर डिस्प्लेसमेंटचे इक्वेशन आहेत. प्रत्येक वेव्हच्या डिस्प्लेसमेंटचे इक्वेशन आहेत. आता ह्या दोन्ही वेव्हच्या डिस्प्लेसमेंटला आपण काय करणार, ॲड, म्हणजे आपल्याला काय मिळेल, रिझल्टंट डिस्प्लेसमेंट. काय मिळेल, रिझल्टंट डिस्प्लेसमेंट. तर अकॉर्डिंग टू सुपरपोजिशन ऑफ प्रिन्सिपल, सुपरपोजिशन ऑफ प्रिन्सिपलचा यूज करून, कारण का सुपरपोजिशन ऑफ प्रिन्सिपलच सांगतो की दोन वेव्हज काय होऊ शकतात, कंबाईन होऊ शकतात. आणि सुपरपोजिशन ऑफ प्रिन्सिपलचा यूज केल्यानंतर आपण रिझल्टंट डिस्प्लेसमेंट जो फाईंड करणार तो काय होईल, जो रिझल्टंट डिस्प्लेसमेंट आहे वाय इक्वल टू जे दोन वेव्हचं दोन डिस्प्लेसमेंट आहे त्या दोन्ही डिस्प्लेसमेंटची सम होईल. तर दोन वेव्हच्या दोन्ही डिस्प्लेसमेंटची सम म्हणजे हा काय होईल तुमचा रिझल्टंट डिस्प्लेसमेंट. तर रिझल्टंट डिस्प्लेसमेंट आपण यूज केला वाय इक्वल टू y1 प्लस y2, यामध्ये y1ची व्हॅल्यू काय होती, तर y1ची व्हॅल्यू होती ए साइन 2 पाय एन टी मायनस एक्स डिवाइड बाय लॅम्बडा. आताच बघितलं आपण वर. त्यानंतर y2ची व्हॅल्यू काय होती, ए साइन 2 पाय एन टी प्लस एक्स डिवाइड बाय लॅम्बडा. बघितलं की नाही. तर ह्या दोन्ही इक्वेशनला आपण काय केला, ॲड. दोन्ही इक्वेशनला ॲड केल्याच्या नंतर इथे बघाल तर ह्या पूर्ण इक्वेशनमध्ये ए कॉमन आहे. ए काय आहे, कॉमन. तर त्याला आपण कॉमन काढला. ए कॉमन काढला तर मग इथे काय उरेल, ए कॉमन काढल्यामुळे इथे उरेल फक्त साइन 2 पाय एन टी मायनस एक्स डिवाइड बाय लॅम्बडा. त्याला मी लिहिते वेळी कसं लिहितो, ह्या 2 पायने, हा जो 2 पाय आहे ह्या 2 पायने ब्रॅकेटला मल्टिप्लाय करून लिहितो. ब्रॅकेटला मल्टिप्लाय करून लिहिलं तर हाच इक्वेशन काय मिळेल आपल्याला, साइन 2 पाय इंटू एन टी म्हणजे 2 पाय एन टी मायनस 2 पाय इंटू एक्स म्हणजे 2 पाय एक्स डिवाइड बाय लॅम्बडा. 2 पाय एन टी मायनस 2 पाय एक्स डिवाइड बाय लॅम्बडा प्लस ए तर कॉमन निघाला. ए कॉमन निघाला म्हणजे इथे काय उरेल, साइन. तर आपण साइन लिहिला. त्यानंतर इथे काय आहे 2 पाय, तर 2 पायने यासुद्धा ब्रॅकेटला मल्टिप्लाय करा. ह्या 2 पायने या ब्रॅकेटला मल्टिप्लाय केला तर इथे काय मिळेल, 2 पाय एन टी प्लस 2 पाय इंटू एक्स म्हणजे 2 पाय एक्स डिवाइड बाय लॅम्बडा. तर आपल्याला एक इक्वेशन असं मिळाला की साइन 2 पाय एन टी मायनस 2 पाय एक्स डिवाइड बाय लॅम्बडा प्लस साइन 2 पाय एन टी प्लस 2 पाय एक्स डिवाइड बाय लॅम्बडा. राईट लक्षात. तर यामध्ये जर बघाल तर आता यामध्ये थोडं लक्ष द्या. यामध्ये थोडा तुम्हाला ट्रिग्नॉमेट्रीचा यूज करायचा आहे. यामध्ये ट्रिग्नॉमेट्रीचा यूज करणार तर ट्रिग्नॉमेट्रीसाठी आपण एक फॉर्म्युला यूज करणार. ट्रिग्नॉमेट्रीचा एक फॉर्म्युला आहे साइन सी प्लस साइन डी, आणि तो होते 2 साइन सी प्लस डी डिवाइड बाय 2 इंटू कॉस सी मायनस डी डिवाइड बाय 2. साइन सी प्लस साइन डीचा फॉर्म्युला होते 2 साइन सी प्लस डी डिवाइड बाय 2 इंटू कॉस सी मायनस डी डिवाइड बाय 2. तर यामध्ये जर बघितलं आपण तर साइन हा जो काही पूर्ण फॉर्म आहे हा सुद्धा याच फॉर्ममध्ये आहे. कसं, तर साइन सी प्लस साइन डी या फॉर्ममध्ये आहे. म्हणजे हा जो फर्स्ट ब्रॅकेट आहे हा सीच्या ठिकाणी आणि हा जो सेकंड ब्रॅकेट आहे हा सेकंड ब्रॅकेट डीच्या ठिकाणी आहे. आणि या टाईपने तुमचा फॉर्म्युला अप्लाय होत आहे. तर साइन सीच्या ठिकाणी फर्स्ट ब्रॅकेट, साइन डीच्या ठिकाणी सेकंड ब्रॅकेट. तर काय फॉर्म्युला होते आपला साइन सी प्लस साइन डीचा, 2 साइन सी प्लस डी डिवाइड बाय 2 इंटू कॉस सी मायनस डी डिवाइड बाय 2. सो हाच जो फॉर्म्युला आपण इथे अप्लाय करू ह्या ब्रॅकेटवर. ह्या ब्रॅकेटवर आपण जर हा फॉर्म्युला अप्लाय केला तर ए तर कॉमन आहे, बाहेरच राहील. साइन सी प्लस साइन डी, साइन सी प्लस साइन डी. तर तुम्हाला फॉर्म्युला जो आहे तो काय मिळेल, 2, तर आपण 2 लिहिला. साइन सी प्लस डी, तर सीची व्हॅल्यू काय आहे 2 पाय एन टी मायनस 2 पाय एक्स डिवाइड बाय लॅम्बडा. तर आपण सीची व्हॅल्यू लिहिला. सीची व्हॅल्यू काय लिहिला 2 पाय एन टी मायनस 2 पाय एक्स डिवाइड बाय लॅम्बडा प्लस डीची व्हॅल्यू काय आहे सेकंड ब्रॅकेट, तर तोही आपण लिहिला
टू पाय एन टी प्लस टू पाय एक्स डिवाइड बाय लॅम्बडा. डिवाइडमध्ये काय आहे 2, तर ह्या पूर्ण डिवाइडमध्ये काय येईल 2. पूर्ण डिवाइडमध्ये काय येईल 2. समजला. आणखी एकदा लक्ष द्या. काय केलं, हा फर्स्ट ब्रॅकेटमध्ये सी आणि सेकंड ब्रॅकेटमध्ये डी. तर साइन सी प्लस साइन डीचा फॉर्म्युला काय होते 2 साइन. तर आपण 2 लिहिला साइन सी प्लस डी. सी म्हणजे फर्स्ट ब्रॅकेट 2 पाय एन टी मायनस 2 पाय एक्स बाय लॅम्बडा प्लस डी म्हणजे सेकंड ब्रॅकेट 2 पाय एन टी प्लस 2 पाय एक्स डिवाइड बाय लॅम्बडा. डिवाइडमध्ये किती आहे 2 इंटू कॉस सी मायनस डी. सी मायनस डी म्हणजे फर्स्ट ब्रॅकेट, सीची व्हॅल्यू फर्स्ट ब्रॅकेट घेतला तर सीची व्हॅल्यू काय आहे 2 पाय एन टी मायनस 2 पाय एक्स डिवाइड बाय लॅम्बडा मायनस 2 पाय एन डीची व्हॅल्यू काय आहे 2 पाय एन टी प्लस 2 पाय एक्स डिवाइड बाय लॅम्बडा. लक्ष द्या बरोबर. यामध्ये काय होईल, यामध्ये आपण थोडा तुम्हाला कन्फ्यूज होईल की हा मायनस मायनस कसा आला. तर सीची व्हॅल्यू आपण डीच्या व्हॅल्यूसाठी करतो. सीची व्हॅल्यू काय आली 2 पाय एन टी मायनस 2 पाय एक्स डिवाइड बाय लॅम्बडा मायनस. लक्ष द्या इथे काय आहे 2 फर्स्ट ब्रॅकेट आहे 2 पाय एन टी मायनस 2 पाय एक्स डिवाइड बाय लॅम्बडा. त्यानंतर काय येईल मायनस डीची व्हॅल्यू काय येईल 2 पाय एन टी प्लस 2 पाय एक्स डिवायडेड बाय लॅम्बडा येईल. मग हा जो मायनस आहे मायनसने ह्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय कराल तर हा काय होईल, हा जो काही तुम्हाला मिळत आहे हा 2 पाय एन टी मायनस मिळेल आणि हा जो काही तुम्हाला प्लसची टर्म आहे प्लस इंटू मायनस हा सुद्धा काय होईल मायनस. काय होईल मायनस. तर 2 पाय एन टी तुम्हाला जो काही सेकंड ब्रॅकेट आहे तो सेकंड ब्रॅकेट काय मिळेल तर कॉस सी. सी म्हणजे 2 पाय एन टी मायनस 2 पाय एक्स बाय लॅम्बडा मायनस डी. डी म्हणजे काय मिळेल 2 पाय एन टी मायनस 2 पाय एक्स बाय लॅम्बडा. डिवाइडमध्ये किती आहे 2. डिवाइडमध्ये काय 2. समजला इथपर्यंत क्लिअर. आय होप की समजलं असेलच. इजी आहे, एवढा काय हार्ड नाही आहे. सो देअरफोर यामध्ये बघा फर्स्ट ब्रॅकेटमध्ये बघितला तर 2 पाय एन टी आणि फर्स्ट ब्रॅकेटमध्ये बघितला तर मायनस 2 पाय एक्स बाय लॅम्बडा आणि प्लस 2 पाय एक्स बाय लॅम्बडा कॅन्सल होईल. मग मायनस 2 पाय एक्स बाय लॅम्बडा प्लस 2 पाय एक्स बाय लॅम्बडा जर कॅन्सल झाला इथे काय राहील 2 पाय एन टी प्लस 2 पाय एन टी राहील. तर 2 पाय एन टी प्लस 2 पाय एन टी म्हणजे इथे काय राहील 4 पाय एन टी. काय राहील 4 पाय एन टी. तर हा फर्स्ट ब्रॅकेटमध्ये उरला 4 पाय एन टी मायनस 2 पाय एक्स बाय लॅम्बडा प्लस 2 पाय एक्स बाय लॅम्बडा कॅन्सल. तर इथे काय उरेल 4 पाय एन टी उरेल की नाही. हा आणि हा कॅन्सल. तर ह्या फर्स्ट ब्रॅकेटमध्ये उरेल 4 पाय एन टी आणि डिवाइडमध्ये किती 2. 2 साइन ब्रॅकेटमध्ये 2 पाय एन टी 2 पाय एन टी 4 पाय एन टी डिवाइड बाय 2. त्यानंतर यामध्ये जर बघाल तर प्लस 2 पाय एन टी मायनस 2 पाय एन टी कॅन्सल. प्लस 2 पाय एन टी मायनस 2 पाय एन टी कॅन्सल. तर इथे काय उरेल तर इथे उरणार मायनस 2 पाय एक्स बाय लॅम्बडा मायनस 2 पाय एक्स बाय लॅम्बडा मायनस इंटू मायनस प्लस. तर 2 प्लस 2 4 पण बिगर नंबर साईन मायनस. तर ह्या ब्रॅकेटमध्ये काय उरेल मायनस 4 पाय एक्स डिवायडेड बाय लॅम्बडा आणि हा डिवाइडमध्ये किती आहे 2. तर हा ब्रॅकेट उरेल मायनस 4 पाय एक्स बाय लॅम्बडा डिवाइड बाय 2 आणि फर्स्ट ब्रॅकेटमध्ये काय उरेल 4 पाय एन टी डिवाइड बाय 2. राहील लक्षात. देन त्यानंतर काय होईल y इक्वल टू 2a. बरं एक मिनिट, आपण हा 2a कसा आला बघा. ब्रॅकेटच्या आतमध्ये स्क्वेअर ब्रॅकेटच्या आतमध्ये 2 होता. त्या 2ला आपण आणि स्क्वेअर ब्रॅकेटच्या बाहेर a होता. तर त्या 2ला आपण बाहेर काढला तर तो 2 त्या a सोबत मल्टिप्लाय झाला म्हणून हा 2a आला. इंटू साईन आपण फाईंड केला होता की मायनस 2 पाय एक्स बाय लॅम्बडा प्लस 2 पाय एक्स बाय लॅम्बडा कॅन्सल झाला होता आणि 2 पाय एन टी प्लस 2 पाय एन टी म्हणजे 4 पाय एन टी डिवाइड बाय 2 उरला. इंटू कॉसच्या ब्रॅकेटमध्ये प्लस 2 पाय एन टी मायनस 2 पाय एन टी कॅन्सल झाला होता आणि मायनस 2 पाय एक्स बाय लॅम्बडा मायनस 2 पाय एक्स बाय लॅम्बडा म्हणजे मायनस 4 पाय एक्स बाय लॅम्बडा डिवाइड बाय 2 उरला होता. हा इथपर्यंत आपण सॉल्व केला. त्यानंतर बघाल तर हा 4 डिवाइड बाय 2 4ला ह्या 2चा डिवाइड होईल. 4ला 2चा डिवाइड झाला तर इथे काय उरेल 2 पाय एन टी उरेल. 4 डिवाइड बाय 2 म्हणजे 2 पाय एन टी. तर 2a साईन 2 पाय एन टी इंटू कॉस ह्या 2चा हे जे काय 2 आहे ह्या 2चा ह्या 4ला डिवाइड होईल.
म्हणजे इथे सुद्धा काय उरेल -4 डिवाइड बाय 2 पाय एक्स डिवायडेड बाय लॅम्बडा. तर आपल्याला जो काही इक्वेशन आहे तो इक्वेशन काय मिळाला, तो इक्वेशन मिळाला की 2a sin 2 पाय एन टी इंटू कॉस -2 पाय एक्स बाय लॅम्बडा. काय मिळाला 2a sin 2 पाय एन टी इंटू कॉस -2 पाय एक्स बाय लॅम्बडा. कसा आला समजला, ह्या 4ला ह्या 2चा कॅन्सल झाला आणि ह्या 4ला ह्या 2चा कॅन्सल झाला. तर आपल्याला काय मिळाला, हा इक्वेशन मिळाला. त्यानंतर समोर जर बघाल तर लक्षात ठेवा एक ट्रिग्नॉमेट्रीचा फंक्शनच आहे अलाइड अँगलमध्ये कॉस मायनस थिटा इक्वल टू होते कॉस थिटा. कॉस मायनस थिटा म्हणजे काय होते, कॉस थिटा. तर या ठिकाणी बघाल तर थिटाच्या ठिकाणी कोण आहे 2 पाय एक्स डिवाइड बाय लॅम्बडा. म्हणजे कॉस मायनस थिटा म्हणजे काय होते कॉस थिटा ना. थिटाची व्हॅल्यू किती आहे 2 पाय एक्स बाय लॅम्बडा. म्हणून या ठिकाणी तुमचं इक्वेशन आहे तो इक्वेशन काय बनला, तो इक्वेशन बनला 2a sin 2 पाय एन टी इंटू कॉस मायनस थिटा म्हणजेच काय होते कॉस थिटा. म्हणून इथे काय उरला कॉस 2 पाय एक्स डिवाइड बाय लॅम्बडा. काय उरेल कॉस 2 पाय एक्स डिवाइड बाय लॅम्बडा. याला थोडा अरेंज करून लिहू आपण. y इक्वल टू 2a कॉसची टर्म अगोदर लिहिला, साईनची टर्म आपण नंतर लिहितो. कॉसची टर्म अगोदर लिहिलं तर कॉस 2 पाय एक्स बाय लॅम्बडा इंटू साईन 2 पाय एन टी डिवाइड बाय लॅम्बडा. साईन 2 पाय एन टी मिळेल. काय मिळेल साईन 2 पाय एन टी म्हणजे कॉसची टर्म आपण अगोदर लिहिला आणि साईनची टर्म नंतर लिहिला. तर y इक्वल टू 2a कॉस 2 पाय एक्स बाय लॅम्बडा इंटू साईन 2 पाय एन टी. हा एक एक्सप्रेशन मिळाला. त्यानंतर ह्या इक्वेशनला आपल्याला सिम्प्लिफाईड करायचं आहे. म्हणून हा जे काय तुमची कॉसची टर्म आहे, ही जे कॉसची टर्म आहे या ठिकाणी मी एक टर्म पुट करतो ए, त्याला म्हणून आपण रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड. म्हणजे 2a कॉस 2 पाय एक्स डिवाइड बाय लॅम्बडा, 2a कॉस 2 पाय एक्स डिवाइड बाय लॅम्बडा. या ठिकाणी मी एक टर्म पुट करतो त्याला म्हटलं ए म्हणजे होते तुमचा रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड. म्हणजेच मी काय केलं, हा जो काही 2a कॉस 2 पाय एक्स बाय लॅम्बडा आहे याच्या ठिकाणी काय पुट केला ए. तर मग तो तुमचा इक्वेशन काय बनेल, तो इक्वेशन बनेल y इज इक्वल टू, या ठिकाणी काय पुट केला आपण ए, तर ए इंटू साईन 2 पाय एन टी. साईन काय मिळेल 2 पाय एन टी मिळेल की नाही. तर आपल्याला या टाईपचा इक्वेशन मिळेल. तर हा जो इक्वेशन आहे हा इक्वेशन होते स्टेशनरी वेव्हचा इक्वेशन. हा जो इक्वेशन आहे हा इक्वेशन कशाचा आहे स्टेशनरी वेव्हचा इक्वेशन. ह्याच इक्वेशनला जर आपण थोडा सिम्प्लिफाईड करतो म्हटलं तर आपल्याला माहीत आहे की ओमेगा म्हणजे काय होते, ओमेगा म्हणजे तर 2 पाय एन होते. तर ओमेगा म्हणजे 2 पाय एन जर होत असेल म्हणजे याचा अर्थ हा जो 2 पाय एन आहे ह्या 2 पाय एनच्या ठिकाणी आपण ओमेगा पुट करू शकतो. म्हणून हा इक्वेशन जो आहे तो इक्वेशन असा सुद्धा मिळू शकते y इक्वल टू ए साईन 2 पाय एनच्या ठिकाणी ओमेगा इंटू टी, 2 पाय एनच्या ठिकाणी ओमेगा इंटू टी. तर हा एक इक्वेशन मिळाला y इक्वल टू ए साईन 2 पाय एन टी आणि एक इक्वेशन मिळाला y इक्वल टू ए साईन ओमेगा टी. हा इक्वेशन जो आहे हा तर इक्वेशन सिम्पल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव्हचा आहे म्हणण्यापेक्षा सॉरी हा इक्वेशन प्रोग्रेसिव्ह वेव्हचा आहे आणि हा इक्वेशन कशाचा आहे स्टेशनरी वेव्ह. हे दोनही इक्वेशन ह्या इक्वेशनपासूनच तर हा इक्वेशन मिळाला. म्हणून ह्या दोन्ही इक्वेशनला आपण म्हणू शकतो की हे जे दोन्ही इक्वेशन्स आहेत हे दोन्ही इक्वेशन कशाचं आहेत स्टेशनरी वेव्हचे इक्वेशन आहेत. कशाचं आहेत स्टेशनरी वेव्हचे इक्वेशन. तर इथपर्यंत समजलं ना. यामध्ये काय अडचण नाही. जर का काही अडचण असेल तर एकदा एक दोनदा रिपीट करून व्हिडिओ बघा, तुम्हाला पूर्ण डेरिवेशन क्लिअर होऊन जाईल. ओके. त्यानंतर थोडासा एक कन्सेप्ट आहे यामध्ये एक लक्ष द्या की हा जो इक्वेशन आहे इक्वेशन नंबर 4, ह्या इक्वेशन नंबर 4मध्ये जे फ्रिक्वेन्सी आहे ते फ्रिक्वेन्सी आहे रिझल्ट वेव्हची ते सेम असते. फ्रिक्वेन्सी कशी असते सेम. बट हा जो ॲम्प्लिट्यूड आहे हा ॲम्प्लिट्यूड काय होते चेंज. हा एक्सच्या व्हॅल्यूनुसार ॲम्प्लिट्यूड चेंज होते. कसं होते लक्ष द्या. का बरं मी असं म्हटलं चेंज होते, कारण की एची जे व्हॅल्यू आहे एची व्हॅल्यू काय आहे 2a कॉस 2 पाय एक्स डिवाइड बाय लॅम्बडा. एची व्हॅल्यू काय आहे 2a कॉस 2 पाय एक्स बाय लॅम्बडा. जर का समजा हे एक्सची व्हॅल्यू जर चेंज झाली तर ॲम्प्लिट्यूड ऑटोमॅटिक चेंज होईल. ॲम्प्लिट्यूड काय होईल चेंज.
ॲम्प्लिट्यूड चेंज होईल म्हणून हा जो ॲम्प्लिट्यूड आहे हा ॲम्प्लिट्यूड काय करते व्हॅरी करते आणि यामधली जी फ्रिक्वेन्सी आहे ही फ्रिक्वेन्सी कशी असते सेम असते पूर्ण वेव्हची कारण का दोन्ही वेव्ज आपण कशा घेतला आयडेंटिकल कशा घेतला आयडेंटिकल. आता कसं सांगा ॲम्प्लिट्यूड कसं चेंज होऊ शकते बघा ही एक वेव्ह आहे ही वेव्ह इथून स्टार्ट होत आहे इथून स्टार्ट झाली म्हणजे याचा अर्थ ह्या वेव्हची मेन पोझिशन ही झाली ही वेव्ह ह्या वेव्हची मेन पोझिशन जर ही जर होत असेल आणि आपण जर मी समजा इथे एक पार्टिकल कन्सिडर केलो हा जर मी पार्टिकल कन्सिडर केलो तर ह्या पार्टिकल जो काय आहे हा इथला जो पार्टिकल आहे ह्या पार्टिकलची जे पोझिशन आहे कुठपासून मीन पोझिशनपासून हे किती होईल एक्स किती होईल एक्स. आता मला सांगा मी मीन पोझिशन इथपासून घेणार का बरं कारण का ही वेव्ह इथून स्टार्ट होत आहे वेव्ह इथून स्टार्ट होत आहे म्हणजे याचा अर्थ ह्या पहिल्या वेव्हची जे मीन पोझिशन आहे हे मीन पोझिशन ही होईल मीन पोझिशन काय होईल ही होईल. त्यानंतर आपल्याला माहीत आहे की दुसरी वेव्ह इथून स्टार्ट होते इथून स्टार्ट झाल्यानंतर ती वेव्ह इथे एंड होईल तर हे जे दुसरी वेव्ह आहे ह्या दुसऱ्या वेव्हची जे मीन पोझिशन आहे ही मीन पोझिशन या ठिकाणी असेल ह्या दुसऱ्या वेव्हची मेन पोझिशन या ठिकाणी आहे म्हणजे याचा अर्थ समजा मी हाच पार्टिकल जर कन्सिडर केलो तर हा पार्टिकल सेकंड वेव्हच्या फॉर्ममध्ये इथपासून मेजर करावं लागेल. का बरं इथपासून मेजर करावं लागेल कारण की ह्या सेकंड वेव्हची मीन पोझिशन इकडे आहे आणि आपण पार्टिकलची पोझिशन केव्हा ही मीन पोझिशनपासून मेजर करतो म्हणून हा जो सेकंड वेव्ह आहे ह्या सेकंड वेव्हची पोझिशन या मीन पोझिशनपासून मेजर करावं लागेल. आणि जर फर्स्ट वेव्हच्या फॉर्ममध्ये जर बघितला तर हा जो पार्टिकल आहे हा पार्टिकलची जे काही मीन पोझिशन म्हणजे डिस्टन्स आहे पार्टिकलची पोझिशन आहे ती पार्टिकलची पोझिशन इथपासून मेजर करावं लागेल इथपर्यंत. राहील लक्षात. तर हा चेंज होऊ शकते प्रत्येक वेव्हनुसार म्हणून त्याचा ॲम्प्लिट्यूड काय होऊ शकते व्हॅरी. पार्टिकलनुसार ॲम्प्लिट्यूड व्हॅरी होऊ शकते बट दोन्ही वेव्हची जी फ्रिक्वेन्सी आहे ते फ्रिक्वेन्सी कशी असेल सेम राहील दोन्ही वेव्हची फ्रिक्वेन्सी कशी राहील सेम राहील. ओके. त्यानंतर काय म्हटलं आहे की द अब्सेन्स ऑफ एक्स इन अ साइन फंक्शन. ह्या ज्या काही वेव्ज आहेत ह्या वेव्ज आपल्या साइन वेव्ज आहेत ह्या वेव्ज साइन वेव्ज आहेत आणि इथे जर आपण एक्स जर अब्सेंट असेल म्हणजे एक्स जर डिनोट करू शकत नसून तर त्यामध्ये आपण काय म्हणतो वेव्ह कॅन नॉट मूव्ह फॉरवर्ड ऑर रिव्हर्स. तर जर एक्सची पोझिशनच नाही माहीत तर आपल्याला माहीत समजा मी इथला पार्टिकल कन्सिडर केलो हे जे वेव्ज आहेत ही स्टेशनरी वेव्ह आहे आणि मी हा जर पार्टिकल कन्सिडर केलो तर हा पार्टिकलची पोझिशन एक्स इथून होऊ शकते आणि इथूनही होऊ शकते दोन्ही ठिकाण होऊ शकते. तर ही जे एक्सची पोझिशन जी आहे म्हणजे एक्स जर अब्सेंट असेल म्हणजे एक्सच नाही आपण डिनोट नाही केला तर आपण सांगूच नाही शकत की ही जी वेव्ह आहे ही वेव्ह फॉरवर्ड म्हणजे समोर जात आहे की मागे येत आहे ही वेव्ह कुठे समोर जाईल की मागे मूव्ह होईल हे आपण सांगू शकत नाही कारण की ॲम्प्लिट्यूड जो आहे तो ॲम्प्लिट्यूड एक्सचा एक पिरियॉडिक फंक्शन असते तो एक्सनुसार व्हॅरी होऊ शकते पण एक्सच नाही तर ॲम्प्लिट्यूड व्हॅरी होईल का नाही ॲम्प्लिट्यूड माहीत होईल का नाही. आणि ॲम्प्लिट्यूड जर माहीत होत नसेल म्हणजे याचा अर्थ तुमची वेव्ह मूव्ह होणार नाही आणि जर तुमची वेव्ह मूव्ह जर होत नसेल म्हणजे जर वेव्ह नॉट मूव्ह जर होत नसेल तर त्या टाईपची वेव्ह जर मूव्ह होत नाही म्हणजे स्टेबल वेव्ह झाली आणि त्या टाईपच्या वेव्हला म्हणजे याचा अर्थ जे वेव्ह मूव्ह होऊ शकत नाही म्हणजे ते वेव्ह कशी आहे स्टेबल आहे म्हणजे त्या वेव्हला आपण काय म्हणू स्टेशनरी किंवा स्टँडिंग वेव्ह म्हणू. आणि ते जे काही जेव्हा वेव्हज ट्रॅव्हल होतात जेव्हा ह्या वेव्ह एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी ट्रॅव्हल होतात या ठिकाणून ही वेव्ह ट्रॅव्हल होईल दुसऱ्या ठिकाणी या डायरेक्शनने येईल ही जेव्हा वेव्ह ट्रॅव्हल होतात तेव्हा हा जो पार्टिकल आहे हा पार्टिकल खूप फास्टमध्ये व्हायब्रेट होते आणि एवढा फास्ट व्हायब्रेट होते की आपल्याला लूपसारखं दिसते जो काही त्या व्हायब्रेशन्स आहेत ते व्हायब्रेशन लूपसारखं दिसतं. काय लक्षात. तर लूप का बरं फॉर्म होते तर आपल्याला लूप फॉर्म झाल्यासारखं दिसण्याचं कारण असं आहे की हा जो पार्टिकल आहे हा पार्टिकल दोन्ही या साईडला आणि या साईडला खूप फास्टमध्ये व्हायब्रेट होते. कसा होते खूप फास्टमध्ये व्हायब्रेट होते आणि खूप फास्टली पार्टिकल मूव्ह झाल्यामुळे आपल्याला जो फॉर्मेशन आहे तो एक लूपसारखा दिसते. कसारखा दिसेल लूपसारखा. राहील लक्षात. तर या टाईपचा होता तुमचा स्टेशनरी वेव्हचा इक्वेशन. स्टेशनरी वेव्हला आपण का बरं स्टेशनरी वेव्ह म्हणतो या पद्धतीने आपण बघितला होता. क्लिअर. आय होप की इथपर्यंत तुम्हाला क्लिअर झाला असेल. त्यानंतर नेक्स्ट आहे कंडिशन फॉर नोड्स. बरं एक काम करू आपण ह्या व्हिडिओला आपण इथेच थांबवून घेऊ कारण की व्हिडिओ आणखी कंडिशन फॉर नोड्स आणि अँटी नोड्स जर घेतलं तर खूप मोठी होईल. यानंतरची जी काही कन्सेप्ट आहे तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेऊ. थँक्यू.